अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. साधु साधु साधु. पंचशील घ्यायचा सर? नाही नाही, बस बस. हा, थँक्यू सर, थँक्यू. ओके, थँक्यू. काल आपण वर्णमाला बघितली. वर्णमालेनंतर आपण अठ्ठकडी बघितली, म्हणजेच लिप्यांतरचा थोडा आपण अभ्यास केला. त्यानंतर आपण अठ्ठकडी बघितली. त्यानंतर स्वर व्यंजन परिवर्तनाचे जे नियम आहेत त्याबद्दल आपण काल बोलत होतो. तत्पूर्वी काल जो 2 टॉपिक राहून गेलेत त्याबद्दल मी तुम्हाला आता थोडक्यात माहिती देणार आहे. तर काल जो व्यंजनाचा जो मी चार्ट जो तुम्हाला दाखवला, तर त्यामध्ये क ख ग ग आणि सगळ्यात शेवटी जो निगहितांचे जे काही अल्फाबेट्स होते त्याबद्दल सांगायचं राहिलं. त्याचबरोबर संयुक्त स्वर जो आहे, स्वरामध्ये जे 8 स्वर जे आहे आणि शेवटचे जे 2 स्वर आहेत ए आणि ओ, तर यांच्याबद्दल ते संयुक्त स्वर आपण त्यांना का म्हणतो किंवा त्याचे काय उदाहरणं हे आपल्याला बघायचे आहे. तर संयुक्त स्वर म्हणजेच काय की तो स्वर जो आहे तो ऱ्हस्व आणि दीर्घ दोन्ही ठिकाणी तो वापरला जातो. म्हणजेच ए आणि ओ जे आहेत ते ऱ्हस्व स्वर सुद्धा समजले जातात किंवा दीर्घ स्वर सुद्धा समजले जातात. तर ते ऱ्हस्व केव्हा होतात आणि दीर्घ केव्हा होतात हे आपल्याला त्यांची जी पोझिशन असते ती पोझिशन म्हणजे त्यांची त्या शब्दामध्ये कोणत्या ठिकाणी वर्णी लागलेली आहे किंवा ते आलेले आहेत त्याच्यावरनं आपल्याला ते लक्षात येत असतं. तर ज्यावेळेस शब्दामध्ये डबल व्यंजन येत असतं, ज्यावेळेस शब्दामध्ये डबल व्यंजन असतं, त्या डबल व्यंजनाच्या आधी जर ए येत असेल तर त्याचा काय होतो, ह्रस्व स्वर होतो. त्याचा ह्रस्व स्वर होतो. म्हणजेच काय, व्यंजन असेल तर काय असेल, डबल व्यंजन असेल, हा लिहून घ्या वाटलं असतं. हो, डबल व्यंजन असेल तर डबल व्यंजनाच्या आधी जर ए येत असेल तर त्याचा ह्रस्व स्वर होतो. तुम्हाला मी स्क्रीनवरती पण दाखवतो, म्हणजे तुमच्या अधिक लक्षात येईल व्यवस्थित. सर एकदा रिपीट करता प्लीज. हो, करतो. मी लिहूनच देतो तुम्हाला. आज मी बऱ्यापैकी जे नियम जे आहेत ते आपल्या बुक्स मध्ये जे आहेत ते नियम आणि बाकीचे नियम सुद्धा मी तुम्हाला आज लिहूनच देणार आहे.
व्हाईट बोर्ड दिसतोय तुम्हाला आता? हो हो हा, दिसतोय ना? हो सर. दिसतो सर. हो सर. बर बर बर, दिसतोय. हा. ओके. तर डबल व्यंजनाच्या आधी जर ए येत असेल तर त्याला ऱ्हस्व स्वर म्हणतात. उदाहरणार्थ हा जो मेत्ता शब्द आहे, हे बघा, ह्या मेत्ता शब्द मी इंग्रजीतून लिहिलेला आहे आणि आपला देवनागरीमध्ये याप्रमाणे लिहिला जातो. ओके. आता या ठिकाणी हा जो ए जो आहे, हा कुठला आहे? आता दीर्घ आहे का ऱ्हस्व आहे? कारण का हा आहे ऱ्हस्व, कारण का की त्याच्या आधी म्हणण्यापेक्षा नंतर, आता आधी नंतर हे नंतरच म्हटले जातील. नंतर ह्या एच्या नंतर डबल व्यंजन म्हणजे ती आणि ती, म्हणजे त आणि त, हे जे व्यंजन जे आहे हे दोन आलेले आहेत. म्हणून हा ए जो आहे हा काय झालेला आहे? ऱ्हस्व झालेला आहे. म्हणजे त्याचा उच्चार जो आपण करतो मेत्ता, आपण त्या ए वरती कुठल्याही प्रकारचा जोर देत नाही किंवा त्याला ताणत नाही किंवा लांबवत नाही. म्हणून तो काय आहे, हा ए जो आहे या ठिकाणी काय आहे? ऱ्हस्व. आपण जोर कुठे देतो? त आणि ए, ता, मेत्ता याच्यावर जोर देतो, पण आपण ह्या ए वर जोर देत नाही. म्हणून आपण ह्या एला ऱ्हस्व स्वर या ठिकाणी म्हणू शकतो. सर तो ए आहे का ई आहे? हा ए आहे का ई आहे? हा ई आहे, ई. हा. हा, तर त्याला आपल्या स्वरामध्ये ए म्हणतो आपण. इंग्रजीमध्ये हा जो असा ई जो आहे ना त्याला आपण ए म्हणतो. ओके. तर हा मेत्ता ह्या ठिकाणी हा जो ए जो आहे, हा तुमचं बरोबर आहे म्हणणं, ए म्हटल्यानंतर तुम्हाला असा हा ए वाटत असेल, परंतु पाली भाषेमध्ये हा जो ई जो आहे त्याला ए म्हणतो आपण. मेत्ता, ए आणि ओ, हा जो ए आहे, हे बघा, हा ए जो आहे ना, हा ए, आणि हा देवनागरीमध्ये झाला आणि हा रोमन लिपीमध्ये झाला, हा ए. ओके. आता हा मे जो कसा आहे, हा मे कसा तयार झालेला आहे? म अधिक ए, बरोबर की नाही? म अधिक ए, मे, आणि अधिक हा ता. हा जो डबल जे व्यंजन इथं आलेला आहे त्यामुळे हा जो ए जो आहे हा ऱ्हस्व समजला जातो. हा काय समजला जातो? ऱ्हस्व समजला जातो. ज्यावेळेस डबल व्यंजन त्याच्या पुढे येत असेल, डबल व्यंजन म्हणजे काय? तला त, किंवा दुसरा शब्द तुम्हाला उदाहरणार्थ देतो, खेत्त. हे रोमन लिपीमध्ये मी तुम्हाला देतो नंतर. खेत्त, ओके, हा खेत्त, बरोबर. आता इथे बघा हे डबल व्यंजन आहेत, त,
तर हे त आल्यामुळे त्याच्या आधी हा जो ए जो आहे हा काय आहे, काय होतो, ह्रस्व समजला जातो. हा ह्रस्व समजला जातो. जर तेच मी याच्यामध्ये जर समजा रोमन आपलं देवनागरीमध्ये लिहिला तर हा खे जो आहे हा कसा तयार झाला, हो अधिक ए, ख अधिक ए खे, आणि हा त ऍज इट इज आपण लिहितो केत्त. ओके. तर अशा प्रकारे या अशा म्हणजे डबल व्यंजन ज्या ठिकाणी येते त्या ठिकाणी हा जो ए स्वर जो आहे तो काय समजला जातो, ह्रस्व समजला जातो. परंतु जर जे व्यंजन जे आहे तिथे सिंगल व्यंजन येत असेल, म्हणजे एकच व्यंजन येत असेल आणि त्या ठिकाणी जर ए असेल तर त्या ठिकाणी मात्र त्याला आपण दीर्घ स्वर समजतो. उदाहरणार्थ इथे मी इथे देव लिहिला, देव. ओके. हा आता ह्या ए च्या पुढे काय एकच कॉन्सोनंट आहे, व्यंजन आहे, म्हणून हा जो ए जो आहे हा दीर्घ समजला जातो. आणि बोलताना पण आपण याच्यावरती जोर देतो, देव, आहे की नाही, देव, म्हणून हा ए जो आहे इथे हा काय आहे, दीर्घ आहे. उदाहरणार्थ याच्यामध्ये देवनागरीमध्ये तुम्हाला सांगतो, हा दे कसा तयार झालेला आहे, ब अधिक ए, दे, आणि हा व जो आहे हा जर ऍज इट इज इथे जोडला तर काय होतो, देव शब्द तयार होतो, देव. समजतंय तुम्हाला? हा सर, हो सर, हो सर. हो सर. हा, तर इथे ह्या देवच्या ठिकाणी हा ए जो स्वर जो आहे हा कोणता आहे, दीर्घ आहे का ह्रस्व आहे? दीर्घ, दीर्घ. व्हेरी गुड, दीर्घ. कारण काय, व्यंजन त्याच्या पुढे काय फक्त सिंगल व्यंजन आहे. इथे जर डबल जर असतं तर हा जो ए जो आहे तो काय झाला असता, ह्रस्व झाला असता. बरोबर. दुसरं तर परत उदाहरण सांगा ते सर, काय, जिथे एकच व्यंजन येत असेल तर पुढचं सांगा ना सर. एकच हा व्यंजन येत असेल, सिंगल व्यंजनाच्या आधी ए येत असेल, लिहून घ्या सर्वांनी. म्हणजे हा नियम महत्वाचा आहे, म्हणजे बऱ्याच ठिकाणी तो सापडत नाही. सिंगल व्यंजनाच्या आधी ए येत असेल तर तो ए स्वर दीर्घ स्वर असतो, तर तो दीर्घ स्वर असतो. त्याच्या खाली उदाहरण लिहा वाटलंच तर, देव. नंतर दुसरं उदाहरण लिहा, सेना, सेना. आता बघा इथे पण सेना मी लिहितोय, से ना. ओके. आता या ठिकाणी हा ए जो आहे हा सिंगल व्यंजनाच्या आधी आलेला आहे. हा इथे व्यंजन काय फक्त एन आहे, तो त्याच्या आधी ए आलेला आहे, म्हणून हा जो ए जो आहे तो काय आहे, दीर्घ आहे. ओके. तेच आपण मेत्ता मध्ये बघितलं, मेत्ता. इथे डबल व्यंजनाच्या आधी हा ए असल्यामुळे हा काय झाला, ह्रस्व झाला. ओके. सर तो ई आहे ना पण सर, तो त्याला रोमन लिपीमध्ये आपण ए म्हणतो. हे बघा रोमन लिपीमध्ये असा अ, आ, ई पुस्तकामध्ये दिलेलं आहे हे सगळं. ई, उ,
नंतर हा ए आणि ओ. हेच आपले याच्यामध्ये देवनागरीमध्ये आता ए ला आपण काय म्हणणार? ओ. आला हा आ जो आहे त्याला आपण असं लिहिणार आ. हा जो आय आहे त्याच्यावर टिंबा आहे तो ह्रस्व ई. हा आडवी लाईन मारलेला आहे तो आहे दीर्घ ई. हा ह्रस्व उ आणि हा दीर्घ उ. आणि हा जो ई जो आहे त्याला आपण याच्यामध्ये देवनागरीमध्ये ए म्हणतो आणि ह्या ओ ला आपण देवनागरीमध्ये ओ म्हणतो. ओके. हे तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे बघा, मी दाखवेल तुम्हाला. तर हा जो जर देवनागरीमध्ये तुम्ही बघितलं ना, हा द अधिक ए दे अधिक व देव. ओके. याच्यामध्ये इंग्रजीमध्ये जरा लवकर समजतं, पण तुम्ही हा ई जो मी काढतोय ना, हे कन्फ्युजन मनातनं काढून टाका. त्याला ए म्हणतो आपण. ए स्वर. उदाहरणार्थ अ आ ई ई उ उ ए ओ. देवनागरीमध्ये सुद्धा अ आ ई ई उ उ ए ओ. आलंय लक्षात आता? हो सर. हॅलो. हो सर, समजलं. हा हा. हो सर. तर याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ नका. आता मराठी याच्यामध्ये देवनागरीमध्ये आपण क्लिअर कट ए लिहितो, जसा हा इथे आलेला आहे तसा. त्याच्यामुळे काय विषय येत नाही. आता हे झाला एच्या बाबतीत, ए स्वराच्या बाबतीत झालं. दुसरा स्वर कोणता आहे पुढचा? संयुक्त स्वर कोणता आहे पुढचा? संयुक्त स्वर आहे. हो सर. हो. कोणता आहे? ओ. हा ओ. ओ आहे सर. ओ. यालाच इंग्रजीमध्ये आपण कसा लिहितो? असा ओ लिहितो. ओके. आता हा जो ओ जो आहे, हा ओ ला सुद्धा जो ए ला आपण नियम लावलेला आहे तोच नियम ओ ला पण लावायचा. म्हणजेच काय? आता मी इथे सोथी हा शब्द लिहितो. सोथी. हा सोथी शब्द इथे मी लिहिला. आता हा शब्द कसा तयार झालेला आहे बघा. स अधिक सांगा ओ. बरोबर आहे. स अधिक ओ काय झाला? सो. हा. आणि हा थी जो आहे, थी जो आहे अधिक अधिक थ अधिक अधिक ई. हा हा. बरोबर. आता याच्याबद्दल हॅलो सर, माईक चालू आहे 2-3 ठिकाणी सर, गाणे ऐकू येत आहेत, जरा बंद करायला सांगा ना. हो, माईक बंद करा. कोणाचे चालू आहे ते. हा. आता बघा या ठिकाणी हा जो ओ जो आहे हा डबल व्यंजन जे आहेत त आणि थ हे डबल व्यंजन आलेलं आहे बघा. म्हणजे संयुक्त आलेला आहे, संयुक्त व्यंजन आले. त्याच्या आधी हा ओ असल्यामुळे याला आपण कोणता स्वर म्हणणार? ह्रस्व स्वर म्हणणार ओला. तो त्या ठिकाणी सोथी. आपण ह्या ओचा म्हणजे आपण आवाज जो आहे तो लांबवत नाही, आपण तो शॉर्ट मध्येच उच्चार करतो. सोथी. आणि याच ठिकाणी जर समजा मी लोक शब्द लिहिला, लोक लोक. बरोबर. आता हा लोक कसा शब्द तयार झाला? ल अधिक ओ. ओके.
आणि पुढे काय आहे क. म्हणजे हा ल अधिक ओ मिळून काय झाला लो झाला आणि त्याला क जोडला म्हणजे काय शब्द झाला लोक. बरोबर. आता बघा ह्या ओच्या आधी म्हणजेच ओच्या आधी सिंगल व्यंजन आलेलं आहे. बरोबर. हा म्हणून आपलं सॉरी हा क जो आहे हा सिंगल व्यंजन आलेला आहे. त्याच्यामुळे हा ओ जो इथे काय जो झालेला आहे तो दीर्घ झालेला लोक. आपण त्याचा उच्चार काय केलेला आहे लांबवलेला आलं की आहे. नंतर आलंय सर, व्यंजन नंतर आलंय ना सर. हा हे क क नंतर नंतर क ते नंतर आलंय ना. हा हा हं. इकडे पुढे आला तर त्याला नंतर म्हणतात ना. हो हो. नंतर नंतर नंतर. बरोबर मग नंतरच म्हणतो मी. कारण या ठिकाणी संयुक्त तला टी टी एच आलेला आहे. हा थ आलेला आहे. हे म्हणजे ओच्या नंतर डबल व्यंजन आलेला आहे. त्याच्यामुळे हा जो ओ जो आहे हा इथे ह्रस्व आहे आणि या ठिकाणी दीर्घ आहे. म्हणजे दोघंही ए आणि ओ जे आहेत या ठिकाणी दोघांनाही सारखेच नियम आहेत. तर हे संयुक्त स्वर जे आहेत ते तुम्ही लक्षात ठेवायचे. तर किती स्वर आहेत आपले अ आ ई उ ऊ ए आणि ओ. परंतु ए आणि ओ हे संयुक्त असल्यामुळे ते ह्रस्वही होतात आणि दीर्घही होतात. परंतु ह्रस्व कोणत्या केसमध्ये होतात की ज्यावेळेस त्याच्या पुढे किंवा नंतर डबल व्यंजन असेल तर त्या ठिकाणी तो काय होतो ह्रस्व होतो. ओके. आणि जर त्याच्या पुढे जर सिंगल व्यंजन असेल तर तो दीर्घ स्वर होतो. हे एवढं लक्षात ठेवायचं. आणि हेच नियम ओला सुद्धा लागू होतात. हेच नियम काय ओला सुद्धा लागू होतात. ओके. सर सोथीमध्ये डबल व्यंजन नाहीये ना, म्हणजे अर्धा अर्ध हे आलेलं आहे त आणि ठ आलेला आहे. हो हो मग तो त आणि थ जो आहे ना हे जोडा संयुक्त आलेला आहे ना. हे अच्छा अच्छा त्याला जोड असतो. आता बघा सोथीला पण मी मेत्ताला पण अर्धा त आणि पूर्ण सर सर पेज नंबर सांगा ना प्लीज सर. नाही तुमच्या पुस्तकामध्ये हे क्रमिक पुस्तकामध्ये नसावं बहुतेक. हे मी तुम्हाला सांगतोय आहे. हे एक्स्ट्रा सांगतोय मी तुम्हाला. पुस्तकामध्ये असेल किंवा नसेल मला आता आठवत नाही. परंतु बघूया. सर कोणत्या पुस्तकातलं शिकवताय तुम्ही. अरे बापरे तुमचा क्रमिक पुस्तक जे आहे ना ते तुम्ही उघड करून बसा समोर घेऊन बसा. आलं लक्षात. आणि आपण पीडीएफ केलेलं आहे ते का सर. हो 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 सुरू होत आहे. तर मी तुम्हाला क्लास सुरू होण्याच्या आधीच मी तुम्हाला क्लिअर केलेला आहे की तुम्हाला जे मी क्रमिक पुस्तक जे दिलेलं आहे ते पुस्तक कुठल्या एका पर्टिक्युलर व्याकरणकाराचं नाही. ते अनेक व्याकरणकाराचे पुस्तक मी म्हणजे अभ्यास करून त्यामध्ये ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या गोष्टी मी त्यामध्ये टाकलेल्या आहेत. आणि त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा जसं आवश्यकता भासेल तसं अवांतर व्याकरण जे आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि सांगतो आहे. ते त्यातलाच हा प्रकार आहे. तर तुम्ही तुमचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये जर नसेल तर हे तुम्ही लिहून घ्या किंवा लक्षात ठेवा तुमच्या माहितीसाठी. आलं का लक्षात. हॅलो. हो सर. हो सर. सर हो सर. सर कंटिन्यू करा. हे जे मी तुम्हाला सांगितलं ना हे एखाद्या वेळेस पुस्तकात नसेल तर तुम्ही ते लिहून घ्या. कारण पुस्तकामध्ये सगळ्याच गोष्टी देणं शक्य नाही. कारण तुमचा कोर्स जो आहे तो आहे
आपला सर्टिफिकेट कोर्स, तर त्याला लिमिटेशन्स येतात. पुस्तकाला त्याला लिमिटेशन्स आहेत, लिहिण्याला लिमिटेशन्स आहेत. नाहीतर परंतु मी तुम्हाला जास्तीत जास्त शिकवताना देण्याचा प्रयत्न करतो आहे, हे लक्षात घ्या. पुस्तकाच्या व्यतिरिक्तही मी तुम्हाला जास्तीत जास्त नियम जे आहेत किंवा जे काही अवांतर माहिती आहे किंवा ऍडव्हान्स जी माहिती आहे ते मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो आहे. तर आपला हाच पहिला चॅप्टर चालू आहे. तुमच्या क्रमिक पुस्तकामध्ये जो जो दिलेला आहे वर्णमाला, जो हे आहे चॅप्टर आहे, तो आपला चालू आहे. ओके. आता यामध्ये संयुक्त स्वर मी तुम्हाला आधीच शिकवलं, आपलं स्वर शिकवले. तर त्यावेळेस मी वारंवार तुम्हाला सांगत होतो की ए आणि ओ हे संयुक्त स्वर आहेत आणि ते कसे संयुक्त स्वर आहे हे मी तुम्हाला नंतर सांगेन, असं मी वारंवार तुम्हाला सांगत होतो. त्यानुसार ते संयुक्त स्वर कसे आहेत हे मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे. हे तरी आलं का लक्षात? हो 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 सर. हो सर. ओके. आता दुसरा भाग जो आहे तो राहिलेला म्हणजे निग्गहित. आपला जो वर्णमाला जो आहे त्या वर्णमालेमध्ये आपला व्यंजनाचा जो चार्ट जो दिलेला आहे, क ख ग ग वगैरे, क वर्ग, ट वर्ग, च वर्ग वगैरे असे जे दिलेले आहेत, तर त्याच्यामधला जो पाचवा जो अल्फाबेट आहे, वर्ण जो आहे, त्याच्याबद्दल आता आपल्याला अभ्यास करायचा आहे, निग्गहित. कारण पालीमध्ये त्यालाही खूप महत्व आहे. ओके. मी आता हा बोर्ड जो आहे हा मी क्लिअर करतो आणि आपलं जे बुक जे आहे ते बुक मी तुम्हाला शेअर करतो, म्हणजे त्यावरती तुम्हाला व्यवस्थित समजेल. ओके. तुम्हाला बुक दिसतंय का आता? हो सर, अजून येत आहे सर. ब्लँक बोर्ड आहे. आता आला. आला सर, येत आहे. आलं ना? हे बघा, हा इथे मी परत तुम्हाला जरा रिपिटेशन करतो. हे देवनागरी मधले स्वर आहे, त्याच्यामध्ये आपण ए लिहिलेला आहे आणि खाली ई लिहिलेला आहे. बघा, रोमन मध्ये आपण ई लिहिला म्हणजे त्याला ए म्हणतो. आलं लक्षात? हे बघा, ह्रस्व स्वर, दीर्घ स्वर. तर आता आपल्याला जे शिकायचं आहे ते निग्गहित. तर निग्गहित म्हणजेच काय? अनुनासिक म्हणजेच काय? आपल्या नसलमधून म्हणजे नाकामधून जो काही उच्चार निघतो त्याच्या संदर्भामध्ये आपले जो जोड शब्द जे आहेत ते कसे तयार होतात ते आपल्याला शिकायचे आहेत, कारण ते सुद्धा अतिशय महत्वाचे आहेत. तर त्यालाच काय म्हणतो आपण? निग्गहित. तर बघा, क वर्गामध्ये हा जो ड दिसतोय आणि त्याच्या खाली अनुस्वार आहे, दिसला तुम्हाला? हो सर. तर त्याला काय झालं, नाही दिसत आहे? नंबर किती आहे सर? हा, 49 पेज नंबर 49. ओके सर. तर हा ड आणि त्याच्या खाली टिंब दिसतोय. कधी कधी खाली टिंब असतो, कधी कधी त्याच्या पुढेही असतो. तर त्याचा उच्चार काय आहे? अंग. कंठातनं अंग, त्याचा उच्चार असा करायचा असतो. त्यानंतर हा जो च वर्गातला शेवटचा जो अल्फाबेट आहे, वर्ण आहे, त्याचा उच्चार कसा करतो आपण? ञ. ञ, कारण तो च वर्ग आहे. च वर्गामध्ये न, त्याचा उच्चार आपण न करतो. नंतर न, म, आ आणि शेवटी जो आहे हा अंग जो आहे याच्याबद्दल पण आपण बघूया नंतर. आता या ठिकाणी ज्यावेळेस
एखादा निगहित म्हणजेच काय निगहिताचा वापर करून- सर क वर्गातला शेवटचा जो आहे त्याला काय विचार करायचा? अंग अंग ओके ओके. हा अंग अनुस्वार sir. अनुस्वार अनुस्वार अनुस्वार. हा हा त्याचं उदाहरण मी देतो बघा तुम्हाला. आपण गंगा म्हणतो बघा, गंगा म्हणतो की नाही आपण, गंगा हा, किंवा कंखा, गंगा किंवा कंखा किंवा संघ म्हणतो आपण, संघ, बरोबर. पंखा तर या कंखा किंवा गंगा हा, किंवा संघ म्हणतो बघा आपण. तर त्यावेळेस हा क वर्गातला शेवटचा अंग जो आहे हा अनुनासिक म्हणून आपल्याला वापरायचा असतो. अनुनासिक म्हणून आपल्याला वापरायचा असतो. तर या ठिकाणी एक मिनिट तुम्हाला ते लिहून जर दाखवलं ना तर ते जरा आणखी व्यवस्थित लक्षात येईल. हो सर, लिहूनच दाखवा, लक्षात येत नाही त्याच्यामुळे. हा 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 हे बघा आता इथे आपण इकडे असं लिहून ठेवू, हा शेवटचा अंग, नंतर पुढे काय न्य, हा सांगत चला तुम्ही, शेवटचं काय परत याच्या खाली काय न ळ बाणाचा बाणाचा न, नंतर न न न लहान हा नळाचा. म नंतर म म म बरोबर. हा हे निगहित आहेत. आता हा इथे ड सारखा, ओके. हा तर आता हा जो अंग जो आहे हा कुठे वापरला जाईल? ज्यावेळेस हे जे अल्फाबेट्स ज्यावेळेस त्यांच्यावर ज्या अनुस्वार द्यायची वेळ येईल त्यावेळेस अंग वापरला जाईल. आलं लक्षात? त्यावेळेसच फक्त हा अंग वापरला जाईल. उदाहरणार्थ गंगा, आपण आता मराठीतून कसा लिहितो? गंगा, ओके. परंतु पालीमध्ये असं लिहिता नाही येणार. तर हा जो अनुनासिक जो आहे, हा अनुस्वार जो आहे तो ह्या अंगच्या मध्ये तो रूपांतरित होईल. हॅलो नका करू. हॅलो सर. हा सर आपण वाङ्मय जर म्हटलं तर ते बरोबर होईल का? हो हो वांग बरोबर आहे. वाङ्मय बरोबर, त्यातला हा अंग आहे, बरोबर. संघ. ओके. हा तर आता हा मराठीतला गंगा आपण इथे लिहिलेला, ओके. परंतु पालीमध्ये कसा लिहिलं जाईल बघा, हा ग, हा जो अनुस्वार जो आहे तो याच्यामध्ये ट्रान्सफर होणार असा, आणि हा जो गा जो आहे हा असा होणार. हे पालीमध्ये गंगा असं लिहिलं जाणार. किंवा ग हे आणि खाली छोटा ग आणि त्याला पूर्ण हा गंगा, पालीमध्ये असं लिहिणार. आता हा जो अनुस्वार जो आहे हा अंग हा का वापरला आहे? कारण हा जो ग जो आहे तो क वर्गामध्ये येतो आणि क वर्गामधला शेवटचा अनुनासिक जो आहे तोच आपल्याला वापरायचा असतो. मग आता गंगाचा घेतला आपण कंखा म्हणू, कंखा असं जर आपण केला कंखा, हे पाली आपलं हे मराठीमध्ये केलं. परंतु जर आपल्याला पालीमध्ये लिहायचं असेल तर हा जो अनुस्वार आहे तो याच्यामध्ये ट्रान्सफर होईल असा, हे टिंब, आणि खाली ख आणि त्याला असा त्यामध्ये लिहिला जाईल. तर हा अनुस्वार का घेतला आपण? कारण ख जो आहे हा क वर्गामध्ये आहे आणि क वर्गामध्येच हा अंग आहे.
येते लक्षात? क वर्गातील जे शब्द जे असतात त्यांचा जर अनुनासिक करायचा असेल तर त्याच वर्गातला शेवटचा अनुनासिक आपल्याला वापरायचा असतो, हे लक्षात घ्या. ओके. जर समजा आता च वर्गामधला आपल्याला घ्यायचं च वर्ग. हा, च वर्गाचा शेवटचा अनुनासिक काय आहे? न्य. ओके. आता जर समजा मी इथे लिहितो भुंज, हा शब्द मी इथे लिहिला, बरोबर. आता हा जो आहे हा कोणत्या वर्गामध्ये आहे? च वर्गामध्ये आहे. हा जो आहे हा च वर्गामध्ये असल्यामुळे च वर्गातलाच अनुनासिक आपण इथे वापरलेला आहे, भुंज. ओके, आलं लक्षात? त्या वर्गातीलच अनुस्वार त्या ठिकाणी आपल्याला वापरायचा आहे. आता हा ज काय क वर्गामध्ये आहे का? क वर्गामध्ये असता तर मग हा अंग वापरला असता, परंतु ज हा जो आहे हा च वर्गामध्ये आहे. उदाहरणार्थ आणखी पंच असा पण आहे बघा, पंच. हा, आता च वर्गामध्ये हा न्य आहे म्हणून आपण न्य वापरला, बरोबर की नाही? नंतर दुसरा जर समजा ट वर्गाच्या संदर्भात आपण बघितलं, ट वर्गामध्ये काय काय येतो? ट, ठ, ड, ढ आणि शेवटचं काय? न. हा, मग आता समजा इथे मी समजा पंडित लिहिलं, हा, पालीमध्ये कसं लिहिणार? हा, आता हा अनुस्वार जो आहे तो हा पर हा ड जो आहे ट वर्गामध्ये आहे, तर ट वर्गातलाच हा शेवटचा जो निगडित आहे न तो तुम्हाला वापरावा लागेल. म्हणून हा न अर्धा इथे काढला आणि ड हा काढला आणि त्याची वेलांटी जशी होती तशी इथे दिली आणि तो जो आहे तो परत तसंच. तर पालीमध्ये पंडित आपल्याला असं लिहावं लागणार, कारण का ड जो आहे तो ह्या ट वर्गामध्ये आहे आणि ट वर्गातील शेवटचा जो अनुस्वार जो आहे तो काय आहे? न. लक्षात? दुसरं उदाहरण भंड असा जर केला आपण, भंड हे आपण लिहिलं मराठीमध्ये, तर हे कसं होईल? भंड अर्धा न आणि त्याला ड, हे पालीमध्ये लिहिलं जाईल. ओके. आता दुसरं आपण बघूया. खाली काय? न हा कुठल्या वर्गामध्ये आहे? त वर्गामध्ये आहे. त, थ, द, ध, न. मग त, थ, द, ध हे जे जर शब्द आले आणि त्याच्यावरती जर अनुस्वार आपलं त्याच्या पुढच्या शब्दावर जर अनुस्वार असला तर तो कशा ट्रान्सफर होईल? न मध्ये होईल. उदाहरणार्थ बघा, आपण मराठीमध्ये जर समजा वंदन लिहिलं, वंद न, परंतु पालीमध्ये कसं लिहिलं जाईल? आता हा द वर्गामध्ये आहे, बरोबर? त वर्गामध्ये त, थ, द, द, तर याचा अनुस्वार काय होईल? न होईल. तर तो असा लिहिला जाईल, न. आलं लक्षात? येते का लक्षात? खंडांचं पण तसंच होईल का सर मग? हो सर. कसलं? खंडन खबर नुकता, खंडन खबर नुकता अनुस्वार असते. बंधन सर, बंधन. हा, बंधन. हो हो, बरोबर आहे. बंधन पण तसंच होईल ना. आता बघा, बंधन, हे बघा, बंधन, हे कसं आपण केलं? मराठीतून लिहिलं, बरोबर. आता त वर्गामध्ये काय काय येतं? त, थ, द, ध येतोच, बरोबर. म्हणून हा जो अनुस्वार आहे ब वरचा तो न मध्ये ट्रान्सफर करायचा आणि ह्या ध ला जोडायचा. हे बघा,
प ध न हे पालीमध्ये लिहिलं गेलं. ओके. सर पण एक्सक्यूज मी आणि शेवटचा आता काय सर ब बोला, बोला. हा वर्ण प वर्गामध्ये येतो हा? आणि अनुस्वार ब वर आहे म्हणून मी कन्फ्युज झालो. आणि सर याच्यावर नुकता नाही द्यायचा का मग? आता उदाहरणार्थ ध धरायचा वंदन ध नाही ध धरायचा. ध ध आहे ना, ध त थ ध धचा ध न. वर्ग धरायचा तो. हा, तुम्ही ब कशाला पकडता? आणि त्याच्यावर हा जो नुकता नंतरचे याचं पकडायचं. हा 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 आणि सर त्याच्यावर नुकता येणार नाही ना मग त्या पहिल्या शब्दावर जसं वंदनचं नाही, नाही. हा त्याच्यावर येत नाही ना. हा जो अनुस्वार असतो ना त्याच्या बदल्यामध्ये आपण हे शब्द वापरत असतो, हे लक्षात घ्या. अर्धांना वगैरे वापरले तेच ना. हा, आता वचा वरचा अनुस्वार आहे ना त्याच्या ऐवजी आपण इथे अर्धा न वापरला आहे की नाही. आता गंगाच्या वरती अनुस्वार जो आहे त्याच्याऐवजी आपण काय वापरला? अंग, इथे ड वापरला बघा, अंग वापरला आहे की नाही. नंतर पंडित, या पंडित वरचा अनुस्वार जो आहे त्याच्याऐवजी आपण काय वापरला? इथे न वापरला. तर हा जो ज्याच्यावरती अनुस्वार असतो त्याच्या पुढचा जो अक्षर असतो तो जो अक्षर ज्या वर्गामध्ये असतो ना त्या वर्गातलाच निगहित त्याला जोडायचा असतो. हे लक्षात येते का लक्षात तुमच्या? आता पंडित हा जो आहे, पंडित वरती अनुस्वार आहे बरोबर, त्याच्या पुढे डी आहे. ओके. तर आपल्याला पालीमध्ये लिहिताना काय करावं लागेल? हा प वरचा अनुस्वार जो आहे हा आपल्याला काढून टाकायचा आहे. मग त्याला आता कोणता घ्यायचा? तर मग पुढचा शब्द जो आहे ड जो आहे हा कोणत्या वर्गामध्ये आहे? ट कोणत्या वर्गामध्ये? ट वर्गामध्ये आहे सर. ट वर्गामध्ये आहे. हा? ट वर्गामध्ये आहे सर. न वर्गात सर. अहो नाही ना, ट वर्गात वर्गामध्ये शेवटचा न. ट वर्गामध्ये शेवटचा न. हा, ट वर्गामध्ये आहे ना. हा जो ड जो आहे हा ट वर्गामध्ये मी तुम्हाला ते सांगतो की तुम्ही शिकलात ना पाली की ते लगेच रात्री पाठच करून टाकायचं, त्याच्यावरच आधारित पुढे पुढे आहे. आता हा ड जो आहे हा ट वर्गामध्ये असल्यामुळे ट वर्गातला शेवटचा निगहित कोणचा आहे? म्हणा माझ्या मागे. ट न ड ढ आणि न. हा न. हा, म्हणून हा अनुस्वार जो आहे त्याच्या बदल्यामध्ये आपण हा न वापरलेला आहे. पंडित. आलं का लक्षात? हो सर, आलं लक्षात. कोणाला लक्षात आलं नाही ते पण सांगा. कोणाला लक्षात आलं नाही? समजलं सर. लक्षात आलं सर. आलं ना लक्षात? ओके ओके. आता याच्यानंतरचा जो काल मी तुम्हाला स्वर व्यंजन परिवर्तनाचे नियम जे सांगितले, एक नियम सांगितला होता मी तुम्हाला नृत्यचा, बरोबर. नृत्य तर त्या हूच्या ऐवजी काय होतो? अ होतो, असा मी तुम्हाला नियम सांगितलेला त्यावेळेस. तर ते जे नियम जे आहेत ते अगदी सोपे आहेत. ते त्याला काही असं म्हणजे काही खूप तुम्हाला खूप अभ्यास करावा लागेल. दिसतंय का तुम्हाला? नृत्य, नच, नाच हो सर. हो पुस्तक दिसतंय का तुमच्या? हो सर. हा, दिसतंय ना. हा, तर हे स्वर परिवर्तनाचे जे नियम जे आहेत हे तुम्हाला कसे वाचायचे किंवा काय ते मी तुम्हाला काल सांगितलं. ओके. त्यातला आता बघा इथे दुसरा सांगतो. हा मी अ सांगितला. संस्कृतातील रू बद्दल ई होतो. आता इथे शृंग आहे बघा, हा शब्द संस्कृत मधला शृंग आहे. ओके. तर ह्या शृंग शब्द जो आहे त्याला खाली त्याचा
असा रू केलेला आहे आपण, तर तो काय होतो, त्याच्याबद्दल काय होतो, ई होतो. मग तो पुढे सिंग हा शब्द तयार होतो. पालीमध्ये काय शब्द तयार होतो, सिंग तयार होतो. अलग लक्षात. आता ह्या श्रूचा स होतो, रू निघून गेल्यानंतर त्याची विलांटी येते आणि ग जसा आहे तसाच आहे, सिंग. हा शब्द तुमच्या लक्षात लवकर येईल बघा, कृश. कृश, कृ हा कशा शब्द तयार झालेला आहे, क अधिक रू. रू काढून टाकला, उरला क, बरोबर. तर त्या क ला त्या रू ऐवजी आपण ई केला, म्हणजे क अधिक ई, तो काय झाला, किस. कृष हा कृष संस्कृत मधला शब्द पालीमध्ये काय झाला, किस. कृष म्हणजे काय, लुकडा. किस म्हणजे पालीमध्ये काय, लुकडा, बारीक. किस्सा गौतमी तुम्हाला माहिती आहे ना, कथा. हा, हो सर. हो 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 सर, हो सर, माहिती आहे किस्सा तो गौतमी. शब्द आहे किस्सा. आता ती फेमिनाईन असल्यामुळे आय एंडिंग असतो, म्हणून त्याला किस्सा म्हटलेला आहे. नाहीतर मग पुरुष असतो तो किसो म्हटलं असतं. ओके, हे बघा आता इथे रू सी. आता रूच्या ऐवजी ई होतो, मग रू काढून टाकला, त्याच्या ठिकाणी ई ठेवला, तर काय होईल, ई सी. बरोबर की नाही. हे असे नियम इथे दिलेले आहेत. ईसी म्हणजे काय, ऋषी. आता ईसी पतन हा शब्द माहिती असेल ना तुम्हाला. हो सर. आठवतं का नाही पतन. हा, मृग. आता मृचा रू काढून टाकला, त्याला ई केला, म्हणजेच म अधिक ई काय झाला, मी. आणि ग जसाच तसा ठेवला, मी ग, म्हणजेच काय, हरिण. तर असे हे नियम. आता ई बद्दल काय होतो, रू बद्दल काय होतो, अ होतो. रू बद्दल ई होतो, रू बद्दल उ होतो. असे हे उदाहरणं दिलेले आहेत. नंतर संस्कृतातील अ बद्दल आ होतो. हे बघा, संस्कृत मध्ये अलिंद आहे, तर तो पालीमध्ये काय झाला, आलिंद झाला. ओके. अ बद्दल ई होतो. संस्कृत मध्ये चंद्रमा आहे, तर पालीमध्ये बघा काय होतो, ई लागतो, चंदिमा. ई लागला बघा, चंदिमा म्हणजे चंद्र. इथं मूषक आहे, तर इथं मूसिक आहे. हा, श च्या ऐवजी स आणि त्याला ई जोडलेला आहे. असे हे जे आहेत हे स्वर व्यंजनाचे, स्वर परिवर्तनाचे नियम आहेत. ओके. हे तुम्हाला खूप खूप दिवस मला हे वाचावे लागतील, त्याचा अभ्यास करावा लागेल, बारीक अभ्यास करावा लागेल. हे एका बैठकीमधलं काम नाहीये, याला पाठांतर आणि खूप त्याला परिश्रम तुम्हाला घ्यावे लागणार आहेत. यानंतर ए बद्दल ए होतो. हे बघा इथे तैल, ऐल. इथे तैल, आई बद्दल ए होतो, तर तैल हा शब्दाचा पालीमध्ये येताना काय झाला, तेल झाला. इथे तईच्या ऐवजी काय झाला, इथं ते झाला बघा, तेल. तेलकटा माहितीये ना, तेलकटा हा गाथा एम एच्या लोकांना माहित असेल. किंवा बघा वैर. वैर पालीमध्ये आहे, तर आपलं संस्कृत मध्ये आहे, तर ते वेर पालीमध्ये झालं. कारण आईचा काय झाला, ए झाला, व अधिक ए वेर. ओके. तर असे हे नियम आहेत. व्यंजन परिवर्तनाचे पण नियम दिलेले आहेत, परंतु संयुक्त परिवर्तनाचे जे नियम जे आहेत ते पण मी दिलेले आहेत. आणि जस्ट तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवरती मी एक चार्ट टाकलेला आहे, प्रत्येकाच्या आपल्या ग्रुपवरती टाकलेला आहे बघा. तो संयुक्त जे व्यंजन जे आहेत, तर त्याचे जे नियम जे आहेत ते तिथे दिलेले आहेत. ते सुद्धा तुम्हाला नीट व्यवस्थित अभ्यास करायचे आहेत. आता बघा इथे एक उदाहरण घेऊ आपण. हा, हे बघा इथे आधी ध्य बद्दल झ होतो. म्हणजे जर ध्य हा शब्दाच्या अगदी सुरुवातीला आलेला असेल तर त्याचा काय होतो, झ होतो बघा. आता हा ध्यच्या ऐवजी आपण झ केला
आणि त्याचा अ त्याला जोडला तर ध्याचा काय झाला झा, आणि न जो आहे तो ऍज इट इज जोडला झान. पालीमध्ये काय म्हणतात झान आणि संस्कृतमध्ये काय म्हणतात ध्यान. ओके. परंतु तोच ध्य जर शब्दाच्या मध्ये असेल किंवा शेवटी असेल तर त्याच्याबद्दल काय होतो झ होतो. ज अर्धा आणि ज. बघा अध्याशय, तर ध्या जो आहे त्याच्याबद्दल झ होतो. अध्यासय म्हणजेच काय अभ्यास. स्वाध्याय हा ध्या जो आहे त्याच्याबद्दल इथे काय होतो झा. सज्जाय म्हणजेच काय अभ्यास. नंतर क होतो. हे इथे हे सगळे नियम दिलेले आहेत. त्यात तुम्हाला व्हॉट्सअपवरती मी पाठवलेले आहेत. व्हॉट्सअपवरती पण पाठवलेले आहेत. अशा प्रकारे हे जे सगळे जे नियम जे आहेत हे तुम्हाला हळूहळू सगळे पाठांतर करावे लागतील किंवा लक्षात ठेवावे लागतील. आता हे तुम्ही म्हणाल की हे 80 आणि 90 नियम आणि त्यातही इतके बारकावे जे आहेत हे लक्षात ठेवणं म्हणजे कसं शक्य आहे सर? तर याला काही चॅलेंज नाही. पाली शिकायचं म्हटल्यानंतर हे तुम्हाला पाठांतर किंवा लक्षात ठेवावेच लागतील. आणि जर समजा तुमच्याकडनं हे झालंच नाही, पाठांतर झालं नाही किंवा लक्षात राहिलं नाही, तरी सुद्धा धीर सोडायचा नाही किंवा हताश व्हायचं नाही. कारण पाली भाषा ही लगेच तुम्हाला येईल असं नाही. तुम्हाला खूप मेहनत करावं लागेल. मला सुद्धा भरपूर दिवस त्याचा अभ्यास करावा लागला. त्यावेळेस या गोष्टी सगळ्या लक्षात आल्या. हळूहळू हळू रोज 1 तास जरी दिला या गोष्टीला तरी ते जमेल. परंतु माघारी किंवा हताश व्हायचं नाही की हे मला जमेल का नाही जमेल. हे नियम जे आहेत हे नियम आता सध्या तुम्हाला कठीण वाटतायत, परंतु जसं जसं तुम्ही पुढे जाल तसे तसं तुम्हाला ते सगळं वाचनातून लक्षात येईल. ते काही अवघड नाहीये. ओके. आता आपण काही व्याख्या ज्या आहेत म्हणजे पाली भाषा शिकताना मी काही शब्द उच्चारण करणार आहे. त्या शब्दांचे तुम्हाला अर्थ माहिती पाहिजेत. ते जर अर्थ माहीत झाले तरच पुढचं व्याकरण तुम्हाला लक्षात येईल. म्हणजे मला काय सांगायचं आहे हे तुमच्या लक्षात येईल. तर ते ज्या काही व्याख्या ज्या आहेत किंवा जे काही शब्द जे आहेत त्यांच्या जे काही व्याख्या ज्या आहेत, काही पद जे आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर ते तुम्ही जर लिहून घेतले तर ते तुमच्या कायमच्या लक्षात राहतील. तर या ठिकाणी आपल्या पुस्तकामध्ये पुस्तकामध्ये दिलेल्या नाहीत त्या व्याख्या, तर मी सांगतो तसं तुम्ही लिहून घ्या. वर्ण. वर्ण म्हणजे काय मी तुम्हाला काल सांगितलं. वर्ण म्हणजे काय साऊंड, आवाज. लिहितायत का तुम्ही? हो सर. हो सर. हा तुम्ही माझ्याशी ना माझ्याशी तुम्ही बोलत राहा, शंका विचारत राहा, म्हणजे मलाही असं म्हणजे एकदम ब्लँक असल्यासारखं वाटणार नाही. कारण हे व्याकरण जे आहे ना हे नुसतं लेक्चर, नुसतं सरसकट लेक्चर देण्यासारखं नाहीये. हे समजण्याचा विषय आहे की नाही. म्हणून तुम्हाला काही अडचण आली तर बिनधास्त विचारायचं. मी जे काही विचारलं त्याला हो नाही किंवा मी आहात याची मला जाणीव होती त्याचा. सर शब्द कसा लिहिला सर? वर्ण. वर्ण वर्ण सर गोकुल बोलतोय सर. कोण? ते व्यंजनाच्या शीर्षकामध्ये प वर्ग ट वर्ग त्याच्याखाली संकीर्ण आहे ते काय आहे सर? हा 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 बरोबर. संकीर्ण. हा ते पण त्याला सेमी ओव्हल म्हणतात. सेमी ओव्हल आलं लक्षात. तर ते जे वर्णाचे जे प्रकार जे आहेत ना ते सुद्धा प वर्ग ट वर्ग च वर्गामध्ये येतात ते. तर त्याचा एवढा डिटेल खरं तर डिटेल अभ्यास करायची काही गरज नाही. तरी पण मी सांगेल वाटलं असतं तुम्हाला.
त्यामधला बघा संकीर्ण वर्ण जो आहे हा ते त्यामधला य र ल व ह ळ स या स नाही स सोडून जे सगळे जे आहेत त्याला सेमी ओव्हल म्हणतात. सेमी म्हणजे मिक्स ओव्हल. अर्धा अर्धा स्वर सर हा असं बरोबर. म्हणतात. हा बरोबर. ते मला कधी कधी ना मराठीमध्ये थोडस इंग्रजी शब्दाचा अर्धा स्वर करेक्ट. सर तर त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये गटरल मध्ये म्हणजेच कंठज मध्ये ह येतो. हो सेमी ओव्हल. हो त्यानंतर य जो आहे ना तो य तालुज मध्ये येतो. तालुज वर्गामध्ये येतो य. कारण तालुजच्या वेळेस आपण जीभ अशी वरती करतो की नाही. हा जीभ आपण टाळूला लावतो तर यच्या वेळेस सुद्धा आपण थोडी जीभ आपण वरती करत असतो म्हणून त्याला तालुज वर्गामध्ये घेतलेला आहे. नंतर र जो आहे तो मुद्धज म्हणजे ट वर्गातला तर तो मुद्धज वर्गामध्ये येतो. र सेमी ओव्हल म्हणजेच अर्धा स्वर. नंतर ल जो आहे तो दंतव्य मध्ये येतो. जसं आपण त थ द द म्हणतो की नाही तसा ल ला सुद्धा बघा आपण थोडी जीभ आपली दाताला लागलेली असते. ल येते लक्षात. सेमी ओव्हल ल. नंतर व तर व जो आहे होटज हा म्हणजे होटातून तो उत्पन्न होतो परंतु आपण पूर्ण होटाचा उपयोग करत नाही आपण अर्धाच करतो म्हणून तो सेमी ओव्हल आहे व. आणि याच्यामध्ये स जो आहे तो आहे त्याला सिबिलंट म्हणतात किंवा सकार म्हणतात. आलं लक्षात सकार. आणि सगळ्यात शेवटी जो अंग आपण जो म्हटलेला आहे हा तो प्युअर नसल आहे. त्याला काय म्हणतात शुद्ध अनुस्वार प्युअर नसल किंवा निगहित असं म्हणतो आपण. तर अशा प्रकारचे हे य र ल व ह ळ स अंग हे जे 8 वर्ण जे आहेत त्याला आपण संकीर्ण म्हणजे मिसलिनियस म्हणजे ते आपण जास्त आपण हिशोबात धरत नाही. म्हणजे जसे हे 5 वर्ग जे आहेत त्या 5 वर्गातले व्यंजन आपण अगदी परफेक्ट मेन जे आहेत असं आपण समजतो तसं हे जे 8 वर्ण जे आहेत त्याला मिसलिनियस म्हणजे संकीर्ण म्हणजे विखुरलेले एवढे महत्वाचे नाही असं म्हणून त्यांची ओळख आहे. परंतु त्यांना सेमी ओव्हलही म्हणतात आणि त्याचं प्रत्येक वर्गामध्ये डिस्ट्रीब्युशन पण झालेलं आहे. मी तुम्हाला सांगितलं ह गटरल मध्ये येतो म्हणजेच कंठज मध्ये येतो. य तालुज मध्ये येतो. न वगैरे वगैरे सॉरी र याच्यामध्ये येतो. मुद्धज मध्ये येतो. तर हा जो य र ल व चा जो भाग जो आहे हा सुद्धा तसा बघितलं तर महत्वाचाच आहे. आलं का लक्षात. ओके सर. कोणी प्रश्न विचारला होता. हा सर ओके सर आलं लक्षात. हा कोणी काय नाव. गोकुल गोकुल सर गोकुल. गोकुल येस गुड छान. असं माझ्याकडनं काही राहून गेलं ना तर तुम्ही विचारत चला कारण शिकवण्यासारखं भरपूर आहे आपल्याला वेळ पण कमी आहे. हा तर वर्णाची व्याख्या लिहून घ्या. आपल्या मुखातून जे मूळ ध्वनी बाहेर पडतात त्यांना वर्ण किंवा वर्ण म्हणतात. ओके झालं लिहून. नंतर धातू. धातू म्हणजे काय कारण आता हे शब्द जे आहेत ना पुढे माझ्या बोलण्यामध्ये कायम येणार आहेत. हे म्हणजे त्यांचा अर्थ तुम्हाला माहित पाहिजे. धातू धातू म्हणजे काय क्रियावाचक शब्दाला धातू म्हणतात. म्हणजे जो शब्द क्रिया दर्शवतो त्या शब्दाला काय म्हणतो आपण धातू म्हणतो.
क्रियावाचक शब्दाला धातू म्हणतात. परंतु धातू म्हणजे काय? अंतिम अवस्था. हा, धातू म्हणजे काय? त्या इलेमेंटची किंवा त्या शब्दाची काय असते? अंतिम अवस्था असते. तो शब्द पुढे विभाजित केला जात नाही, त्या अवस्थेला आपण धातू म्हणतो. त्या शब्दाच्या अवस्थेला आपण काय म्हणतो? धातू म्हणतो. म्हणजे क्रियापद का not सर? further- काय म्हणतात? मराठीमध्ये आपण त्याला क्रियापद म्हणतो, तेच का मग? नाही, क्रियापद वेगळा. क्रियापद हे धातूला प्रत्यय लावल्यानंतर किंवा त्याला विकसित केल्यानंतर मग तो क्रियापद तयार होतो. आलं लक्षात? क्रियापद हे शेवटचा शब्द आहे, पण धातू जो आहे तो हा इनिशियल, म्हणजे त्याला पुढे त्याला विभाजित केलं जात नाही. आलं लक्षात? तो अंतिम त्याची अवस्था असते, त्याला धातू म्हणतो. आपण आता सोनं घ्या, सोनं, बरोबर? सोनं जे मिळतं तुम्हाला 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट मिळतं की नाही? परंतु त्याचं जे ओरिजिनल ओर जे आहे, धातू जो आहे, तो कुठे असतो? तो जमिनीमध्ये असतो, खाणी बरोबर की नाही? खाणीमध्ये असतो. तर त्याला पुढे फर्दर तुम्ही डिवाइड करू शकत नाही, त्याच्या पुढची काही अवस्था नाही. ती खाणीमधली जे तुम्हाला सोनं मिळतं ना, ती अंतिम अवस्था असते. मग त्याच्यावरती आपण प्रक्रिया करतो, त्याला शुद्ध करतो. 18 तोळे आपलं काय, 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेट, आणि मग सगळ्यात शेवटी ते सोनं म्हणून आपण हे करतो. सोनं म्हणून आपण दागिने म्हणून. तसंच बघा, तुम्हाला मी उदाहरण देतो. धातू म्हणजे नेमकं काय हे बघा. इथे हे बघा, इथे मी एक धातू लिहितो, पस्स. पस्स पस्स म्हणजे काय? बघणे. हा धातू आहे, बघणे. ओके. आता ज्यावेळेस मी ह्या पस्सला वर्तमान काळातला ती लावेल, प्रत्यय, हा ती जो काय आहे, हा ती जो आहे हा प्रत्यय आहे. ओके. हा ती जेव्हा मी पस्सला लावेल त्यावेळेस पस्सती नावाचं हे क्रियापद तयार होईल. त्यावेळेस तुम्ही त्याला क्रियापद म्हणू शकता. आलं लक्षात? मग या ठिकाणी पस्स जो आहे हा काय आहे? धातू आहे. याच्या पलीकडे म्हणजे ही त्याची अंतिम अवस्था आहे. नंतर दुसरं उदाहरण घेतलं, पच. हा धातू आहे, म्हणजे हा क्रियावाचक शब्द आहे, म्हणजे आपल्याला क्रिया कळते ह्या शब्दावरनं. पच म्हणजे काय? शिजवणे. ओके. आता हे क्रियापद केव्हा होईल? ज्यावेळेस मी त्याला वर्तमान काळ किंवा भूतकाळ किंवा भविष्य काळातले ज्यावेळेस प्रत्यय मी त्याला जोडेल, हा, त्यावेळेस तो क्रियापद म्हणून ओळखला जाईल. हे बघा, मी याला आता ती हा वर्तमान काळाचा प्रत्यय जोडला, त्यावेळेस त्याला पचती हे क्रियापद झालं. तर असे आपल्या पाली भाषेमध्ये जवळजवळ एकूण 550 धातू आहेत. उदाहरणार्थ हे बघा, पस आहे, पस्सा आहे, पचा आहे, नंतर भुंजा आहे, नंतर धाव आहे, गच्छन हे नाही, धातू नाही, त्याचा गम धातू आहे. गम, गच्छ हे विकसित रूप आहे. अलग लक्षात? गम आहे, नंतर सय आहे, नंतर सु आहे, सु. अलग लक्षात? सु आहे, नंतर गा आहे. आपण गाणं म्हणतो ना, गाणे, तर त्याचा मूळ धातू काय आहे? गा आहे, गा. आणि त्याच्यावरनं पुढे मग तो क्रियापद तयार झालेला आहे. गायती, गाणे, गायले वगैरे. तर हे जे धातू जे आहेत ही काय असते? ओरिजिनल त्याची अवस्था असते, त्याच्यावरनं मग नंतर आपण क्रियापद हे डेव्हलप करत असतो. अलग लक्षात तुमच्या? हे सर किती धातू आहे?
जवळजवळ 550 धातू आहेत, म्हणजे शब्द आहेत, क्रियावाचक शब्द पाली भाषेमध्ये. अंदाजे सांगितले मी, 2, 4, 5, 10 इकडे तिकडे असतील. तर हे जर धातू तुम्हाला बघायचे असतील तर महामोग्गलान व्याकरण जे आहे त्या पुस्तकामध्ये एक धातू पाठ म्हणून आहे, त्याच्यामध्ये सगळे ते धातू दिलेले आहेत. आणि ते धातू जर तुमचे पाठ झाले तर तुम्ही अर्धी पाली शिकलात म्हणून समजा, तुम्हाला डिक्शनरी सुद्धा बघायची गरज नाही. तर धातू म्हणजे काय आलं का लक्षात तुमच्या? महामोग्गलान व्याकरण मध्ये काय सांगितलं सर? धातू पाठ का? धातू पाठ. थँक्यू. नंतर पुढचा शब्द जो आहे प्रत्यय. प्रत्यय त्यालाच पालीमध्ये काय म्हणतात? पच्चय. लिहून घ्या, पच्चय. त्यालाच इंग्रजीमध्ये म्हणतात सफिक्स. त्यालाच इंग्रजीमध्ये काय म्हणतात? सफिक्स. आता प्रत्यय कशाला म्हणायचं? लिहून घ्या, धातू किंवा विकसित रूपाला, धातू किंवा विकसित रूपाला शेवटी जोडलेल्या शब्दाला प्रत्यय म्हणतात. विकसित रूपाच्या शेवटी जोडलेल्या शब्दाला प्रत्यय म्हणतात. असं घ्या, धातू किंवा विकसित रूपाच्या शेवटी जोडलेल्या शब्दाला प्रत्यय म्हणतात. आता बघा या ठिकाणी स्क्रीनवर लक्ष द्या, इथे मी पस्स लिहिला आहे की नाही, हा धातू लिहिला, परंतु हा जो ती जो आहे हा काय आहे? पच्चय आहे, प्रत्यय आहे. प्रत्यय. हा प्रत्यय म्हणा किंवा पच्चय म्हणा असं. ओके, हा पच जो आहे हा काय आहे? धातू आहे, परंतु हा ती जो आहे हा काय आहे? प्रत्यय आहे. तर त्याचं महत्व काय आहे? प्रत्ययामुळे काय होतं की त्या धातूला किंवा त्या शब्दाला काय विशेष अर्थ प्राप्त होतो. लिहून घ्या, प्रत्ययामुळे धातूला किंवा विकसित रूपाला विशेष अर्थ प्राप्त होतो. रिपीट करा. आता काय ते? रिपीट करा. प्रत्ययामुळे धातूला किंवा विकसित रूपाला विशेष अर्थ प्राप्त होतो. आता इथे जर मी जोडला नाही पचला, तर पच म्हणजे काय? फक्त काय? शिजवणे. आता शिजवणे असं म्हटल्यानंतर काही त्याला अर्थ कळाला का? कोण शिजवतो आहे? भूतकाळात शिजवतो आहे का वर्तमानात काळात शिजवतो आहे? एक शिजवतो आहे का 2 जण शिजवता आहे का बाई शिजवते आहे का मनुष्य शिजवतो आहे? हे कळतंय का तुम्हाला? नुसतं पच जर मी म्हटलं, पच म्हणजे शिजवणे, परंतु जर मी त्या पच शब्दाला जर प्रत्यय जोडले, आता पचती जर मी हा ती जर प्रत्यय जोडला तर लगेच त्याला विशेष अर्थ प्राप्त होतो. म्हणजे काय? शिजवतो असा त्याला अर्थ प्राप्त झाला. इथं जर मी पचामी जर लिहिलं, पचामी, आता हा मी जो आहे हा काय आहे? प्रत्यय आहे, पचला जोडलं. ओके, तर प्रत्यय जोडल्यामुळे पच ह्या शब्दाला विशेष अर्थ प्राप्त झाला. म्हणजेच काय? मी शिजवतो असा अर्थ प्राप्त झाला. जर मी त्याला ह्या पचला इस्सामी हा प्रत्यय जोडला, इस्सा मी, तर काय होईल? 25सामी असं जर झाला शब्द तर त्याला लगेच अर्थ प्राप्त, मी शिजवणार. म्हणजे प्रत्यय हे अतिशय महत्वाचे आहेत पाली भाषेमध्ये. त्याच्यामुळे काय होतं की शब्दांना काय होतं? विशेष अर्थ प्राप्त होतो. ओके, पुढे लिहा, पाली भाषेत सर्व शब्द हे धातूंवर
प्रक्रिया करून तयार केलेले असतात. सर्व शब्द सर. हा, पाली भाषेत सर्व शब्द म्हणण्यापेक्षा पाली भाषेत क्रियापद म्हणा नुसतं. पाली भाषेत क्रियापद हे धातूंवर प्रक्रिया करून तयार केलेले असतात. पाली भाषेत क्रियापद हे धातूंवर प्रक्रिया करून तयार केलेले असतात. म्हणजेच काय, क्रियापद हे आपण धातूवरती प्रक्रिया करतो, त्याला जोडजाड करतो, काहीतरी लावतो, त्यावेळेस ते क्रियापद तयार होतं, म्हणजेच डिराईव्ह करतो. नंतर लिहा, पाली भाषेत काही अपवाद सोडून. लिहायचं का सर? हो, लिहा. पाली भाषेत काही अपवाद सोडून सर्व शब्द स्वरांत आहेत. सोडून सर्व शब्द स्वरांत आहेत. हा इथे मी स्क्रीनवर लिहिलेला आहे बघा. स्वरांत म्हणजेच काय, स्वर अंत म्हणजे प्रत्येक शब्दाच्या शेवटी स्वर हा येतोच, त्याचा उच्चार होतोच. पाली भाषेतील जे काही शब्द जे आहेत त्याच्या शेवटी प्रत्येक याच्यामध्ये स्वराचा अंत होतोच, म्हणजे अंत जो आहे तो स्वरानेच होतो. परंतु त्यालाही काही अपवाद आहेत, ते आपण बघूया नंतर. नंतर पुढे लिहा, सर्व पाली वाक्यांमध्ये. सर प्लीज, पाली भाषेत प्रत्येक शब्दाचा अंत हा काय पुढे स्वरानेच होतो. स्वरानेच होतो, स्वर. ओके सर, थँक्यू. हा, नंतर सर्व पाली वाक्यांमध्ये क्रियापद असतेच असे नाही. म्हणजे तुम्ही जर पाली वाक्य जर काही बघितले ना, त्यामध्ये क्रियापद असेल असं नाही. बिना क्रियापदाचे पूर्ण वाक्य असतात पालीमध्ये. आलं लक्षात? म्हणजे आहे, हे जे क्रियापद आहे हे पालीमध्ये लिहिलं जातच असं काही नाही. ते कधी कधी नसतं पण. उदाहरण एसो समणो, उदाहरण मी तुम्हाला देतो. एसो समणो हे पालीतलं एक वाक्य आहे. ओके, एसो समणो म्हणजे काय, हा श्रवण. एसो म्हणजे काय, हा, आणि समण म्हणजे काय, श्रवण. एसो समणो हे पालीतलं वाक्य आहे, म्हणजे हा श्रवण. आता इथे अथ्थी हे जर लावलं असतं तर कसं आलं असतं, एसो समणो अथ्थी. हा, बरोबर की नाही? म्हणजे हा श्रवण आहे. परंतु इथे अथ्थी लिहिलेलं नाही. हे आपण काय करायचं, गृहीत धरायचं असतं. आपण आहे म्हणजे हा श्रवण आहे. ओके, अशा पद्धतीचे वाक्य आहेत. आपण जे हे म्हणतो ना, आपण काय म्हणतो त्याला, त्रिशरण. बुद्धां शरणं गच्छामि. इथे गच्छामि हे काय आहे, क्रियापद आहे. तर असे हे पालीमध्ये क्रियापद लिहिलेलेच असतात असं नाही, ते आपल्याला गृहीत धरायचे असतात. म्हणजे भाषांतर करतात. म्हणजे याचं भाषांतर कसं होईल, हा श्रवण आहे असं भाषांतर होईल.
आता एक महत्वाचा शब्द आहे विकसित रूप. विकसित रूप. ओके. आता त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? स्टेम म्हणतात. स्टेम. आता मी इथे एक ड्रॉइंग काढतोय. ड्रॉइंग दिसतंय तुम्हाला याच्यामध्ये? दिसतंय का झाड? हो सर. हो सर. हे झाड आहे. ओके. तर हे झाड जे आहे याचे जे मुळं जे आहेत याला आपण धातू म्हणतो. आता याच्या वरती जो भाग जो आहे खोड म्हणतो ना आपण, खोड म्हणतो, म्हणजे ह्या धातूपासून ते काय तयार झालेलं आहे? विकसित झालेलं आहे की ना, मुळापासून. या मुळापासून वरती हे काय तयार झालेलं आहे? खोड तयार झालेलं आहे. त्यालाच आपण काय म्हणतो? विकसित रूप. विकसित रूप. त्यालाच इंग्रजीमध्ये काय म्हणतो आपण? स्टेम. हे स्टेम आहे. आणि हा जो वरचा जो पाला म्हणजे फांद्या वगैरे जे आहेत ना, हे जे आहेत याला आपण क्रियापद म्हणतो. क्रियापद म्हणजे क्रियापद बनवण्याची प्रक्रिया कशी आहे? आधी मूळ शब्द घ्यायचा असतो, त्याला आपण काय म्हणतो? धातू. नंतर त्या धातूला जे गण जे आहेत ते मी तुम्हाला शिकवणार. 8 गण, 9 गण, 10 गण जे आहेत क्रियापदाचे, ती त्या गणानुसार त्याला विकरण जोडलं जातं. तर ते कसं जोडलं जातं ते मी तुम्हाला शिकवेल. परंतु आता तात्पुरतं लक्षात घ्या की ते विकरण जोडल्यानंतर ह्या धातूचं काय होतं? विकसित रूप तयार होतं, म्हणजे स्टेम तयार होतो. बरोबर. आणि हा विकसित रूप जो आहे, हा स्टेम जो आहे, त्याला ज्या वेळेस तुम्ही ती, अंती, इस्सती, इस्संती, तू, अंतू हे जे प्रत्यय जोडतात ना, त्यावेळेस मग तो कुठे क्रियापद तयार होतो. तर अशी ही पालीमध्ये क्रियापद तयार करण्याची एक पद्धत आहे. ही एक पद्धत आहे, ही लक्षात ठेवायची. आलं का याच्यावरनं? विकसित रूप म्हणजे काय? धातूपासून गणाच्या नुसार त्याला विकरण जोडलं की तो जो शब्द तयार होतो त्याला काय म्हटलं जातं? विकरण. विकसित रूप म्हणतात त्याला. धातूंच्या गणानुसार. लिहून घ्या. धातूंच्या गणानुसार. धातूंच्या गणानुसार विकरण लावून तयार झालेल्या शब्दाला स्टेम किंवा विकसित रूप म्हणतात. आता हा जो मधला जो खोड जो आहे तो स्टेम आहे. आता याला प्रत्यय लावला की ते क्रियापद होणार. उदाहरण मी तुम्हाला देतो. हे बघा, सु हा एक धातू आहे. सु याचा अर्थ आहे ऐकणे. पालीमध्ये सु हा एक धातू आहे, याचा अर्थ काय आहे? ऐकणे. हा कुठल्या तरी एका गणामध्ये आहे, 5व्या 6व्या गणामध्ये, एक्झॅक्टली आता मला सांगता नाही येणार. तर त्याला विकरण लागते. याला विकरण लागल्यानंतर सु आणि ते विकरण आहे ना. आता हा जो ना जो आहे हा काय आहे? विकरण आहे.
विकरण. हा. जसं प्रत्यय म्हणतो ना आपण, तसं हे इथे विकरण. आता हा जो सुना जो शब्द तयार झालेला आहे याला काय म्हटलेलं आहे? विकसित रूप म्हटलेलं आहे. याला काय म्हटलेलं आहे? विकसित रूप. विकसित रूप म्हणजेच आपलं काय म्हटलेलं आहे? स्टेम. स्टेम. ओके. आता हा जो सुना जो आहे, विकसित रूप आहे किंवा स्टेम जो आहे, त्याला ज्यावेळेस तुम्ही प्रत्यय ज्यावेळेस जोडाल, सु ना ती, हा ती ज्यावेळेस प्रत्यय जोडाल, वर्तमान काळातला प्रथम पुरुष मधला एक वचन, त्यावेळेस ते सुनाती हे काय तयार होईल? क्रियापद. याला तुम्ही क्रियापद म्हणाल. म्हणजे सु पासून हा मूळ धातू झाला, त्याला ना जोडला म्हणजे तो स्टेम तयार झाला, विकसित रूप झालं, आणि त्याला ती जोडला त्यावेळेस ते क्रियापद तयार झालं. आणि त्याचा अर्थ काय होतो? ऐकतो. तो ऐकतो किंवा नुसतं ऐकतो. ऐकतो. तर अशा पद्धतीने पाली भाषेमध्ये सगळे क्रियापद जे आहेत ते डेव्हलप केले जातात. ओके, आलंय लक्षात? हो सर. हो सर. हा, जास्त तुम्हाला खूप कठीण वाटत नाही ना? कठीण वाटते सर. आहे थोडं थोडं कठीण आहे सर. जरा थोडं टर्म्स नवीन असल्यामुळे ते कठीण वाटेल सर त्यांना. हॅलो सर, आता आजच्या दिवसाला इतकं तर आती झालं तर रात्रभर झोप येणार नाही. ठीक आहे, ठीक आहे. कारण म्हणजे टर्म्स आहेत ना सर, सेम आहे वगैरे, त्या नवीन असल्यामुळे ते जरा त्यांना थोडंसं कठीण वाटेल. हा, नाही मी तेच म्हणतो, हे तुम्हाला जरी कठीण वाटलं ना तरी हारायचं नाही, उदास व्हायचं नाही, माघार घ्यायची नाही. आलं लक्षात? म्हणूनच सर सेकंड, म्हणून सेकंड मॅडम घेतलं सर पुन्हा. नाही नाही, हे बघा मॅडम, हे आता फक्त हे ऐकून घ्या तुम्ही. स्टेम काय आहे हे लिहून ठेवा. धातू, स्टेम, विकरण चिन्ह, गण, याचं पुढे डिटेल मध्ये अभ्यास, त्यावेळेस तुम्हाला त्या गोष्टी सोप्या वाटतील. आता सुरुवातीला कठीण वाटेल हे. त्यावेळेस खूप छान वाटेल, तुम्हाला सोपं वाटेल, मजा येईल त्यावेळेला. आणि या गोष्टी ज्या आहेत या बुक्स मध्ये तुम्हाला कुठे सापडणार नाही. तर तुम्ही ज्या वेळेस विचारलं हे कठीण तर वाटत नाही ना, उशिरा उत्तर आलं म्हणजे थोडंफार तुम्हाला कठीण वाटतंय. परंतु ह्या ज्या व्याख्या ज्या आहेत, या व्याख्या ज्या आहेत, हे शब्दांचे अर्थ आहेत, हे तुम्हाला समजणं आवश्यकच आहे. कारण याच्यावरच मी तुम्हाला परत असं म्हणणार नाही की धातू म्हणजे हे, परत वर्ण म्हणजे काय, रूप म्हणजे असं समजून सांग. मी माझ्या बोलण्यामध्ये डायरेक्ट हे शब्द येणार, तुम्ही ते समजून घ्यायचे. पण आता तुम्ही वहीमध्ये आहे ना, विकरण चिन्ह, गण, हे शब्द एका ठिकाणी कुठेतरी. हॅलो सर. का बोला? जे टेक्निकल शब्द आहे ना, जसं काय हे विकरण वगैरे, त्याला तर इंग्लिश मध्ये मला सांगितलं तर बरं होईल सर. त्याला कंजुगेशन म्हणतात. कंजुगेशन. ओके ओके. तुम्ही कारण सगळं मराठी म्हणजे इंग्लिश मीडियम मध्ये असल्यामुळे म्हणजे जे टेक्निकल वर्ड आहे ते थोडंसं इंग्लिश मध्ये सांगितलं तर आय विल अंडरस्टँड बेटर. ओके, तुम्हाला ज्या वेळेस वाटलं ना याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात अवश्य विचारा, म्हणजे तुमची अडचण नाही याला. ओके, गुड, थँक्यू. विकरण चिन्हाला कंजुगेशन साइन म्हणतात सर. कंजुगेशनल साइन. विकरण चिन्हाला कंजुगेशनल साइन म्हणतात ना. कंजुगेशन.
हा, तर मला आता मला असं वाटतं की इथे आपण थांबूया. हा, हो सर. आता मी जे जे काही शिकवलंय ते जे जस्ट 2 मिनिटांमध्ये मी तुम्हाला सांगतोय. सुरुवातीला मी तुम्हाला वर्णमाला शिकवली, त्यामध्ये तुम्हाला स्वर शिकवले, ते स्वर 8 शिकवले, बरोबर. त्यानंतर तुम्हाला मी व्यंजन शिकवलं, व्यंजन 33 व्यंजन शिकवले, बरोबर. हो सर. बरोबर की नाही. टोटल वर्णमाला ही 41 हे शिकवलं. नंतर व्यंजनामध्ये मी तुम्हाला 5 वर्गामधले वर्ग शिकवले, क वर्ग, ट वर्ग, च वर्ग जे काही आहेत ते, त्यानुसार त्यांचे निगहित जे आहेत ते तुम्हाला शिकवले. त्यानंतर मला जे संयुक्त स्वर जे आहेत ते मी तुम्हाला शिकवले. त्यानंतर तुम्हाला स्वर आणि व्यंजन परिवर्तनाचे जे नियम जे आहेत, ते 80-90 जे नियम जे आहेत, ते 80-90 नियम तुम्हाला मी पुस्तकामध्ये दिलेलेच आहे. ते कसे वाचायचे किंवा त्याचा अर्थ कसा काढायचा तेही मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. त्यानंतर लिप्यांतर कसं करायचं, देवनागरी आणि रोमन. हा, जाधव मॅडम माईक बंद करा. माधुरी जाधव मॅडम, हा बोला माईक सर. बंद करा, माईक बंद करा. हा, तर तुम्हाला लिप्यांतर पण हा, लिप्यांतर जे आहे ते मी तुम्हाला शिकवलं. त्यानंतर आपण जे काही हे जे आहेत काय म्हणतात त्याला, व्याख्या ज्या आहेत त्या व्याख्या मी तुम्हाला सांगितल्यात. तर अशा प्रकारे हा एवढा जो हे जे आहे किंवा पोर्शन जो आहे ह्याचा अभ्यास मला वारंवार पुढच्या आठवड्यामध्ये करायचा आहे. ओके, पुढच्या आठवड्यामध्ये तुम्ही तो करा आणि पुढच्या आठवड्यामध्ये शुक्रवार आणि शनिवारला मग आपण पुढचा जो भाग जो आहे तो, आता टेक्निकल टर्म्स वगैरे आता कमी आहे, मग नंतर आपण रेग्युलर आपले वाक्य कसे करायचे पालीमध्ये त्या पद्धतीने आपण शिकू. म्हणजे पुढे तुम्हाला सोपं जाईल, काही अडचण येणार नाही. ओके सर, एक हा, अटेंडन्स जे आहे ती त्याच्यावरती अटेंडन्स टाकून द्या सगळ्यांनी. आणि अभ्यास करताना जरी काही अडचण तरी मला फोन करा. हॅलो, कोणाला काही विचारायचं आहे? हो सर, मला विचारायचं आहे. सर, आपण स्वर आणि व्यंजन परिवर्तनाचे नियम बघितले ना, तर त्याच्यामध्ये आ बघा, आ मध्ये संस्कृतातील रू बद्दल ई होते, बरोबर आहे सर. मग शृंगचं मग पालीमध्ये सिंग कसं होतं आणि कृषचं किन्स कसं होतं, तर ते सांगता का सर? सर, अनुस्वार कसा येतो याच्यावर? एक मिनिट. काय म्हटलं तुम्ही, कुठलं? आ मध्ये रूच ई होतं, शृंग ना, शृंग. हा, तर त्याचं सिंग कसं होतं सर? शृंग हा बघा, हा अनुस्वार हे कशामध्ये लिहिलं मी? मराठीमध्ये असं लिहितो आपण, आणि पाली आपलं संस्कृत मध्ये श्र. हा हा, असा श्र आणि हा ग, शृंग, बरोबर. हा, आता पालीमध्ये पहिला नियम सांगतो तुम्हाला. श आणि श्र किंवा स, आपलं श षटकोनाचा हे नसतो. ओके, त्याच्याऐवजी स वापरला जातो. हा एक नियम आहे. ओके, हा, श, श्र किंवा स, श षटकोनाचा, श मृगाचा किंवा हा श्र जो आहे त्याच्याऐवजी वापरतो आपण स. ओके, आता राहिला प्रश्न रूचा, बरोबर. ओके, रूचा काय होतो? ई होतो. ई होतो, ई. रूचा ई होतो. ई ना, हा हा, ई होतो. तर तो ई जो आहे, हा शचा स झाला, त्या ईचा काय झाला? सी, विलांटी झाली ईचा. ओके, रस्व. हा, त्याचा आता हा अनुस्वार जो आहे तो ऍज इट इज तिथे ठेवला. ओके, बरोबर. आणि त्याच्या पुढचा जो अल्फाबेट आहे ग, तो जसा तसा इथे ठेवला.
काय शब्द तयार झाला? सिंग. हा. अच्छा, तो अनुस्वार तसाच ठेवायचा पाली भाषेमध्ये. हा हा. अच्छा, ओके ओके सर, समजलं. कारण नंतर कोणत्याच शब्दामध्ये अनुस्वार आलेला नाहीये बदल हा होताना. हा. नाही, आता हा अनुस्वार जो आहे ना, हा प्युअर नसल आहे मॅडम, अलग लक्षात. याच्यामध्ये खूप आहे व्याकरण, अजून तुम्हाला बरंच अजून शिकायचं आहे हळूहळू. आता हा स असल्यामुळे य र ल व स हळ स अंग अंग, आता हे जे येतात ना संकीर्ण, त्याच्यावरती प्युअर नसल टाकायचा असतो. हा पण एक नियम आहे, म्हणून तो तुम्हाला इथे दिसतोय प्युअर नसल. हे लक्षात घ्या. ओके सर. हळूहळू एकदमच बरं होईल ते समजण्यापेक्षा. ठीक आहे, मी सांगेल हळूहळू एक तुमच्या अडचण. तर मग कृत्याचं किच्च कसं? कृत्य कृत्याचं किच्च दिले. कृत्य. हा कृत्य. ओके. आता त्याला किच्च. किच्च. हा. ओके. आता हा रू जो आहे याचा काय होतोय? ई होतो, है की नाही? हा क जो आहे तो ऍज इट इज लिहिला आपण. ओके. हा क ऍज इट इज. हा रूचा काय होतोय? ई होतोय. जसं इथे सिंगच्या इथे ई झाला, नियमच आहे ना तो. रूचा ई होतो. ओके. आता हा जो त्य जो आहे, ह्या त्यचा मी तुम्हाला संयुक्त व्यंजनाचे जे परिवर्तनाचा चार्ट पाठवलेला आहे बघा, तुमच्या व्हॉट्सअपला पण पाठवलाय मी आपल्या ग्रुपवरती. आणि तुम्हाला काल पण मी सांगितलं बघा, य जर जोडलेला असेल, नृत्य शब्दाचं उदाहरण. नृत्य हा जो शब्द होता ना त्याच्यावर नाही, तर त्याच्यानुसार हा चला च जोडला गेलेला आहे, म्हणून तो किच्च आहे. आता बघा हा त आहे ना, हा त वर्ग, त्याच्यावरती कोणता हे आहे? क वर्ग, च वर्ग, ट वर्ग आणि त वर्ग. तच्या वरती ट वर्ग आहे आणि त्याच्यावरती च वर्ग आहे, बरोबर? मग त्यातला हा तो पण पहिल्याच पोझिशनला आहे, म्हणून च वर्गातला सुद्धा पहिल्याच पोझिशनचा च घेतलेला आहे, म्हणून तो डबल च झालेला आहे. हो सर. तुमच्या हो सर म्हणण्याच्या मध्ये मला असं वाटत नाही तुम्हाला पूर्ण कळालेलं आहे म्हणून. कळालंय? सर कळालंय असं, पण ह्याला प्रॅक्टिस लागणार आहे, तेव्हा ते पक्क होणार. तर तुम्ही जेव्हा समजावून सांगता ना, तेव्हा ते खूप छान समजतं, पण थोडं पुढे गेल्यावर मग परत थोडंसं म्हणजे असं वाटतं की प्रॅक्टिस हवी, तरच ते पक्क राहणार डोक्यात. सर मी सांगतो तुम्हाला, आता हे जे मी शिकवलं ना, तुम्ही सकाळी उठून आठवण बघा, तुम्हाला काहीच आठवणार नाही. थोडंफार आठवेल, नंतर काहीच आठवणार. हो सर. म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, पाली भाषेवरती प्रेम करा. आलं लक्षात? प्रेम केल्याने काय होईल? तिच्या सोबत तुम्ही राहाल, रात्रंदिवस तुझ्या सोबत तुम्ही राहाल, आणि सोबत राहिल्यामुळे काय होईल की तुमच्या मधला बॉन्ड जो आहे ना, तो एक घट्ट बॉन्ड तयार होईल पाली मधला आणि तुमचा. आणि त्यावेळेसच ती पाली तुम्हाला काय म्हणतात, पावेल, तुमच्यावरती प्रसन्न होईल. असं थोडक्यात मी तुम्हाला उत्तेजना देण्यासाठी सांगतोय. असं जर तुम्ही तिच्याकडे लक्ष नाही दिलं, पाली भाषेकडे, ती पण सोडून तुम्हाला जाईल. रागवेल सर. ती रागवेल आपल्यावर. हो, मग रागवेल. आणि तुम्ही म्हणशील माझ्याकडे लक्षच देत नाही, मी कशाला थांबायचं. अजून कोणाला काही शंका? सर, एक शृंगाल शब्द आहे, सिगाल झालेला आहे, तर त्याच्या अनुस्वाराबद्दल थोडं सांगा. काय? शृंगाल. हो, हा शृंगालचा तो तसाच आहे ना, श्रू.
त्याच्यावरती टिंब आहे ना, शृंगाल. नाही, पण शृंगालमध्ये सिगाल झालेला आहे त्याचा आणि अनुस्वार नाहीसा झालाय. सर थोडस बोलू का जरा? हॅलो. हा बोला. सगळ्यांना फक्त एकच सांगायचं आहे की आपण पाली भाषा शिकत आहोत आणि पाली भाषेतली ती वर्णमाला आहे ना, आपण ती लक्षात घेतो. आता संस्कृतचं पालीमध्ये आपल्याला ट्रान्सलेशन करायचं नाहीये किंवा पालीचं संस्कृतमध्ये ट्रान्सलेशन करायचं नाही, परंतु तो भाषेमधला जो काही बदल झालेला आहे ना, तो आपल्याला हळूहळू लक्षात घ्यायचा, एकदम आपल्या लक्षात येणारच नाही. आता मूळ त्रिपिटक साहित्य जे आहे, ज्याला आपण त्रिपिटक म्हणतो, तर त्याची वेबसाईट आहे, म्हणजे पूर्ण त्रिपिटक त्या ठिकाणी उपलब्ध आहे. एक छट्ट संगायन म्हणून आहे आणि दुसरं आहे डिजिटल पाली रीडर म्हणून. तर त्याच्यातल्या किमान एक पॅराग्राफ तरी आपण दररोज वाचण्याची सवय ठेवली पाहिजे, त्याचा आपला अर्थ कळो न कळो. तर आता सुरुवातीला फक्त जे आपले पालीमधली जी वर्णमाला आहे ना, तेवढी लक्षात घ्या. त्याला प्रतिशब्द संस्कृतचे किंवा मराठीतले शोधू नका. ते जर शोधत बसला तर प्रचंड गोंधळ होईल. या गोष्टी हळूहळू जमतील. आता आम्ही पण जेव्हा सुरुवात केली तर आपली तोच गोंधळ झाला. हा एक सवयीचा आणि प्रॅक्टिसचा भाग राहणार आहे. सतत पाली साहित्य वाचणं किंवा त्रिपिटक वाचणं आणि त्यामध्ये मराठीमध्ये कसं झालं असेल त्यावरती थोडंसं चिंतन मनन करणं. हे कसं झालं, काय झालं, हे कोणीही सांगू शकत नाही. आजच्या तारखेला तरी कोणी सांगू शकणार नाही, कारण त्यावेळी पालीमध्ये श्र हा नव्हता, श नव्हता, पुढे श नव्हता किंवा इतर बाकीचे व्यंजन नव्हती त्याच्यामध्ये, किंवा स्वर पण नव्हती काही. अहा हे स्वर नाहीये. आता अंग आपण हा जो म्हणतो तो या ठिकाणी व्यंजन म्हणून आलेला आहे पालीमध्ये, परंतु इतर भाषांमध्ये किंवा देवनागरी संस्कृतमध्ये, मराठीमध्ये तो स्वर म्हणून आलेला आहे. तर हे जरा थोडस सवयीने जर केलं तर ते सवयीने लक्षात येईल. ते तुम्ही आधी हे जे वर्णमालेतले मी जे तुम्हाला नियम दिलेले आहेत ना, हे स्वतः एकदा शांततेने सगळे वाचून घ्या. एकदा स्वतः वाचा आणि नंतर मग त्याच्यातली काही अडचण आली तरच मग तुम्ही मला विचारा. एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा तुम्ही वाचा आणि त्याचे जे नियम जे आहेत ते पण वाचा आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला हळूहळू एक एक शब्द कळेल. तुम्हाला तो नियम पण नीट व्यवस्थित वाचता आला पाहिजे आणि त्याचा अर्थही नीट व्यवस्थित कळाला पाहिजे, तरच त्याचं ते पुढे तुम्हाला कळेल. अजून कोणाला काही? विचारायचं कोणाला काही? हा सिगाल कोणी विचारलं होतं काय? सिगाल कुठे? पेज नंबर 51. सर ते अनुस्वार दिसत नाही त्याच्यामध्ये. 51 कुठे आलं ते? सर ते शृंग आहे ना, शृंग कृश एक्सप्लेन केलं ना, त्याच्याच खाली बघा शृंगाल आहे. कोल्हा, अर्थ कोल्हा. हा. आता इथे तुमचं असं म्हणणं आहे की तिथे अनुस्वार का नाही आला असा, तर मग हा असं समजायचं की हा अपवाद आहे. अलग लक्षात. ओके. आधीमध्ये तुम्हाला शब्द जे आहेत नियमानुसार सुद्धा सापडतील. एक गोष्ट, पहिली गोष्ट, नियमानुसार शब्द सापडतील, नियम लावून तयार केलेले शब्द सापडतील. दुसरी गोष्ट, त्याच नियमाला काही अपवाद सुद्धा असतात. ही दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, त्याच नियमाला अपवाद सुद्धा असतात. आणि तिसरी गोष्ट असे लक्षात ठेवा की कोणत्याही काही शब्दांना ना नियम असतो ना अपवाद असतो. ते त्यांची आयडेंटिटी जी असते ना ती युनिक असते. तो आहे शब्द आहे, संपला विषय. तिथे मग तो कुठून आला, काय आला, कसा आला, म्हणजे व्याकरणकारांनी तो शब्द तयार करताना त्यांनी काय विचार केला आणि तो काय म्हणून दिला ते त्यांनाच माहिती. आपल्याला फक्त तो दिला आहे. असे पण शब्द तुम्हाला पालीमध्ये हळूहळू तुम्हाला ज्या लक्षात येईल, सापडतील. या तीन गोष्टी लक्षात ठेवा. नियमानुसार तर आहेच, परंतु असं तुम्ही म्हणू नका की नियमानुसार प्रत्येक गोष्ट पाली शब्दात, पाली लँग्वेज मध्ये मिळेलच. प्रत्येक काही ठिकाणी अपवाद आहे आणि काही ठिकाणी
म्हणजे त्याच्यावरती उत्तरच नाही, जे शब्द आहे ते ऍज इट इज आपल्याला ऍक्सेप्ट करावं लागतं, स्वीकार करावं लागतं. या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. आणखी कोणाला काही विचारायचंय? नाही सर. अजून तर दिल्ली खूप लांब आहे, आपण अजून किनाऱ्यावरतीच होतोय, पण काही हरकत नाही. सगळ्यांचा चांगला उत्साह चांगला आहे आणि काही अडचण आली तर विचारा. चालेल, चांगलं सांगताय सर तुम्ही. थँक्यू. फोन केला तरी चालेल, म्हणजे आता थँक्यू सर. थँक्यू. अभ्यास करताना जरी तुम्हाला काही शंका आली तरी विचारा. ओके, इथे थांबूया आता. ओके सर, खूप छान लेक्चर. ओके, थँक्यू सर. थँक्यू. जय भीम. गुड नाईट. जय भीम. जय भीम. जय. एक प्रश्न सर. हा, बोला बोला सर. याच्यामध्ये जे 48 आपलं 41 व्यंजन आहे त्याच्यामध्ये ब्र हे अक्षर कुठंच नाहीये. आपल्या प्रत्येक सूक्तामध्ये ब्राह्मण किंवा ब्रचा उच्चारच नसताना किंवा ते अक्षरामध्ये कुठंच नाहीये. याच्यामध्ये वापर का होतो? आता हा ब्र शब्द जो आहे ना, मी तुम्हाला आता 3 गोष्टी जे सांगितल्या, बरोबर की नाही? एक तर नियमानुसार शब्द असतात, नाहीतर काही अपवाद असतात, आणि काही शब्द असे दिलेले आहेत की त्याला नो चॅलेंज, की ते ऍक्सेप्ट करावं लागतात. त्याच्यातला हा ब्र शब्द आहे. आता बघा, ब्राह्मण हा शब्द प्रत्येक ठिकाणी आलेला आहे, बरोबर की नाही? ब्राह्मण हा शब्द प्रत्येक ठिकाणी आलेला आहे आणि असा नियम आहे की शब्दाच्या शेवटी संयुक्त म्हणजे जोडाक्षराने तयार केलेला शब्दच नाही, परंतु ब्राह्मण हा शब्द तयार झालेला आहे. आणि ज्यावेळेस पालीमध्ये ब्राह्मणाला पर्यायी शब्द ज्यावेळेस व्याकरणकारांनी म्हणजे हे करण्याचा प्रयत्न केला, तर त्यावेळेस तो शब्द बदलू दिला गेला नाही. तुम्ही हे जे विचारलं ना, ते फार महत्वाचं आहे. ब्राह्मण शब्द पाली भाषेमध्ये सुद्धा ऍज इट इज जसाच तसा ठेवण्यात आला व्याकरणकारांनी. त्यांनी तो शब्द बदलवलेला नाही. तो ऍक्च्युअली ब्र हा जो शब्द जो आहे हा संयुक्त शब्द आहे, तो काही म्हणजे असा सेपरेट नाहीये. लक्षात, ब अधिक र. नाही, आपले 41 वर्णामध्ये येत नाही ना, तो एकही अक्षर नाही तसा. नाही, तो कसा येईल? संयुक्त कसा येईल? वर्णामध्ये काय तसा येईल? ब आलेलाच आहे ना. नाही, जसा आलेलाच आहे. प्र हे अक्षर पालीमध्ये येत नाही. ब्र कसा? काय 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 कोणते शब्द येत नाही? प्र हे अक्षर नाही आपल्या पालीमध्ये. कसं त्याच्यासाठी पप्प वप्प असे शब्द आले. वप्र म्हटलं तर वप्प, तर त्यासाठी मात्र व्याकरण बदली झालं. डबल प, डबल च, डबल नृत्य असेल त्याच, तर ब्र साठी व्याकरण अलिप्त ठेवलं. हा, तर ते जे नियम जे आहेत ना, ते संस्कृत मधून पालीमध्ये येतानाचे नियम जे आहेत ते त्याला लागू होतात. उदाहरणार्थ, तुम्ही काय सांगितलं प्र, तर त्याचा प होतो. लक्षात. हा, तर आता मी तुम्हाला नेहमी सांगतोय की हे जे तुम्हाला मी नियम जे दिलेले आहेत ना, हे 89 नियम जे आहेत ते तुम्ही आधी वाचा. त्याच्यामध्ये र चा सुद्धा नियम आहे. आलं लक्षात? र केव्हा नष्ट होतो आणि त्याच्याऐवजी कोणता शब्द वापरला जातो, तो सुद्धा नियम आहे. तो ब्र जो आहे, हा ब्र जो शब्द जो आहे हा संयुक्त शब्द आहे आणि तो शब्द जशाचा तसा ठेवला गेलेला आहे ब्राह्मण शब्दामध्ये. आलं लक्षात? ब्राह्मण शब्दामध्ये तो जशाच तसा ठेवला गेलेला आहे. परंतु इतर ठिकाणी जसं तुम्ही प्र म्हणतात किंवा दुसरे 1-2 हे केले, तर त्या केसमध्ये रोचा नियम आहे. रोचा नियम आहे. सूर्य, लक्षात, तो त्याचा सूर्य झालेला आहे, सूर्याचा. नंतर पर्वत, आता पर्वत त्याचा पब्बत झालेला आहे. हे असे नियम त्या
याच्यामध्ये तुम्ही आधी वाचून घ्या, नंतर मग तुम्ही तुमचं प्रश्नाचं उत्तर तुम्हाला त्या नियमामध्येच सापडून जाईल वाचताना. ठीक आहे सर. हळूहळू हळूहळू. परंतु एक लक्षात ठेवा, ब्राह्मण हा शब्द अपवाद म्हणून आहे. पूर्ण ब्राह्मण शब्द म्हणतो मी, ब्र नाही, पूर्ण ब्राह्मण. हा, ब्र हा शब्द जो आहे तो ब्राह्मणाच्या याच्या अनुषंगाने तो व्याकरणकारांनी जो आहे जसा तसा ठेवलेला आहे, त्याला चेंज केलेला नाही. ठीक आहे. थँक्यू सर. थँक्यू. ओके. थँक्यू सर. ओके ओके, वेलकम. थँक्यू सर. गुड नाईट. ओके, गुड नाईट. थँक्यू सर. ओके.